रस्त्यावर उतरला? बिलकुल, आज आम्ही रस्त्यावर आमच्या सगळ्या भगिनींसह उतरलेलो आहे। या प्रश्न अतिशय बिकट आहे। 11 दिवसापासून 15 दिवसापर्यंत या शहराला पाणी मिळतं, गॅप पाण्याचा एवढा आहे। एक काळ होतं या शहराला 1 दिवसाआड 2 दिवसाआड दररोज अशा पद्धतीनं पाणी होतं, परंतु मागच्या वर्षभरापासून प्रशासनाचा बेमुरवतपणा, सत्ताधारी पक्षाच्या पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष, स्थानिक लोकांचं दुर्लक्ष याच्यामुळे प्रशासन मला असं वाटतं कोणत्याही प्रकारे काम करत नाहीये। या शहराला पाणी असून पाणी मिळत नाही। या शहराची पाणी पुरवठ्याची लाईन मागच्या 3 वर्षांना काम सुरू झालं, ती अजून पूर्ण होत नाही। आणि या सगळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता एक नवरदेव आमच्याकडे आला की त्यांनी सांगितलं की माझं लग्न जमत नाही, माझं लग्न जमलेलं आहे परंतु तारीख निघत नाही कारण पाणी नाही आहे। आणि वाटतं असे सामाजिक प्रश्न सुद्धा याच्यातून निर्माण होत आहेत। कारण शिवसेनेनं आज या संभाजीनगरात आजपासून एक आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे। शहराच्या ठिकठिकाणी अशा पद्धतीनं शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले, आम्ही सुद्धा सगळे शिवसैनिक इथं आमच्या भगिनीसह रस्त्यावर उतरलेलो रस्त्याने जाणार आहे, त्याच रस्त्यावर त्यांच्या हातातून स्वागत करतो। हे पण मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाची चांगल्या पद्धतीनं जाण आहे। आमचं आंदोलन फार आधीपासून जाहीर झालेलं आहे, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम परवा ठरलेला आहे आणि ते जात असतील तर त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, प्रशासनाला सूचना कराव्या की पाणी कशामुळे कमी पडतंय, आमच्याशी चर्चा करा, आम्ही पाणी कशा पद्धतीने वेळेवर आणता येईल हे आम्ही सांगू। हे सांगू, या शहराचे अभियान ते सक्षम आहे, परंतु त्यांचं ऐकलं तर पाहिजे कमिशनरने। मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही कार्यक्रमात सुद्धा तुम्ही त्यांच्या कानावर घालणार, निवेदन देणार? घालू ना, सांगू त्यांना की या रस्त्यात या शहरामध्ये 11 दिवसाला 12 दिवसाला पाणी येतंय, मुख्यमंत्र्यांच्या कानी निश्चित झालं। एक नवरदेव सुद्धा लग्न आहे, नवरदेव काय सांगाल तुम्ही? लग्न लांबलंय पाणी नसल्यामुळे, आता म्हणजे त्याला बोलून झाला त्याच्याशी आम्ही अर्धा तास झालं स्वतःहून या आंदोलनात सहभागी झालं। मला वाटतं की त्यांनाही परिस्थिती म्हणजे याचे इफेक्ट किती होतात, इफेक्ट किती होतात। 12 दिवसाला 14 दिवसाला पाणी या ठिकाणी येतं आणि प्रशासन ज्या पद्धतीनं बेफिकिरीनं वागतंय बघा ना। भारतीय जनता पार्टी सगळ्या शहरात होर्डिंग लावले, पाण्याविषयी नाही बोलत कोणी, पाण्याविषयी बोलत नाही, म्हणजे पुतळा आम्ही बसवलेला आहे। पण भाजप येऊ द्या, पण मला असं वाटतं पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे। मला असं वाटतं या निवडणुकीची भूमिका